तुम्ही आम्ही रुपयाने आता तुम्ही 25 वर्ष वापरताय हा, आणि तुमची एक खुर्ची जप्त करायला तुमची एवढी 25 एकरापेक्षा मोठी खुर्ची आहे का प्रकल्पाला 25 एकर जमीन आम्ही रुपयाने आता तुम्ही 25 वर्ष वापरताय हा, आणि तुमची एक खुर्ची जप्त करायला तुमची एवढी 25 एकरापेक्षा मोठी खुर्ची आहे का प्रकल्पाला 500,000 कोटी देत आहे हा, ते शेतकऱ्यांना आमच्या जागेवर केस खेळायला आम्हाला किती पैसे लागले असतील हा, काय राहिलं असेल आमच्याकडे शिल्लक? आमची जमीन आम्हालाच पैसे मागायला तुमच्या संघ बांधून नऊ झालेत आमची. एक मिनिट, तुम्हाला जी मूळ रक्कम जी आहे ना अवॉर्डची ती दिलेली ऑलरेडी. कुठं दिले दाखवा, आमची एक सही आहे का त्याच्यावर ती दिलेली आहे म्हणून? आम्हाला नाही दिलेली. आम्ही स्पष्ट सांगतो, आमच्यातल्या या काही शेतकऱ्यांनी सही असेल ना की हे पैसे घेतलं तर मी इथून माघारी जातो, मी माझ्या वाटेचे पैसे सोडून देतो. असं खोटं बोलू नका पैसे दिलेत म्हणून. खोटं बोलण्याचा विषय नाही. अहो त्या डायरेक्ट म्हणतात पैसे दिलेत म्हणून. बोलतो ना, त्याच्यामध्ये काय कार्यवाही होण्याच्या आधी त्यांच्याकडे आम्हाला महापालिकेत पैसे जमा करावे लागतात. त्याशिवाय कलेक्टर आम्हाला सगळं मान्य आहे. तुमचं सगळं आमच्यापेक्षा लय हुशार आहे. आम्ही 9वी-10वी शिकलेली पोरं आहेत. आमच्यापेक्षा तुम्ही लय हुशार आहे. कलेक्टरकडे आम्ही लोकांची करू नका. परत कोर्टात तुमचे वकील कोर्टात जाऊन तिथे आर्ग्यू करतील, साहेबांना काहीतरी कन्व्हिन्स करतील, पटवतील आणि प्रेशर आणून कुठल्याही प्रकारे मॅनेज करून परत ऑर्डर घेतील. मॅनेज शब्द नका वापरू. सर याच्यामध्ये तुम्ही काय करता? तुम्ही लोक याच्यापूर्वी खूप वेळा हेच झाले. तुम्ही इथे झालं ना, आता कोर्टात तुमचा माणूस जाईल, तिथे जप्ती आली सर आमचे का बरं. शेवटी तुम्ही महापालिका आहे, तुम्ही राज्यात महाराष्ट्रात एक नंबरची महानगरपालिका तिथं हे बघा. इथून तुम्ही आता हायकोर्टात फोन केला तुमच्या वकिलांना, उद्याच्याला ते मॅटर काढून त्याच्यात स्टे घेणार उद्याच्याला. तो आज तुमचं काय, तुमचं राज्य आहे तुमचं. बॉन्ड दिल्यानंतर काय त्या बॉन्डला अर्थ राहतो? हायकोर्टाची ऑर्डर आहे त्याच्या नोव्हेंबरमध्ये केलेली की 8 आठवड्यात पैसे भरा. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.